राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि आपल्या आईचं म्हणजे जिजाऊ मासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी आपल्या बोटाचा अंगठा रक्ताळल्याला करून स्वराज्य निर्मितीची शपथ घेणारे स्वराज्य निर्माते संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो। खरं तर आजच्या व्यासपीठाचं आणि ह्या सभागृहाचं वैशिष्ट्य असं आहे की व्यासपीठावरती मान्यवर तर आहेतच, पण व्यासपीठावरच्या समोर बसलेलेही खूप मोठे मान्यवर आहेत। कारण व्यासपीठावर आपण बघितलं तर राज्य चालवणारी, प्रशासन चालवणारी ही अशी उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, पण व्यासपीठावरच्या समोर ज्यांचा आपण सत्कार केला ती खऱ्या अर्थानं फक्त पालक त्यांचं पाल्य घडवणारी नाही तर समाज घडवणारी आणि देश घडवणारी अशी उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या पुढे आज आहेत। मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे की आज हा कार्यक्रम आपण घेत असताना कुठल्याही ह्या व्यक्तीचा सत्कार नाही, हा मराठवाड्यातल्या संस्काराचा सत्कार आहे। मराठवाड्यातल्या संस्कारामुळे ही मुलं घडली आणि जसं आता गायकवाड साहेबांनी सांगितलं की हा वारसा आहे संस्काराचा, जो या पालकांनी आमच्यापर्यंत आणला, आता आम्ही पालक होताना तो पुढे न्यायचा आहे। तर हा मी जसं म्हणलं की हा एक आगळा वेगळा सोहळा आहे। हा आगळा वेगळा सोहळा कशासाठी आहे तर ही संधी आम्हाला म्हणजे आयोजकांना, आम्ही व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांना की ज्या माऊलीनं, ज्या जन्मदात्यांनी आम्हाला ही पंढरी, चालती बोलती पंढरी दाखवली, त्या चरणावर नतमस्तक होण्याची ही आम्हाला संधी आहे। ज्या हातांनी किंवा ज्या खांद्यांनी आम्हाला सामर्थ्य दिलं, प्रसंगी स्वतः प्रसंगाला तोंड देत आम्हाला जग फिरण्याचं, जग बघण्याचे पंख दिले, त्या माऊलींना, त्या जन्मदात्यांना खऱ्या अर्थानं कडकडून सलाम करण्याचं हे आजचा आगळं वेगळं कार्यक्रम आहे। मित्रांनो, आपण नेहमी बघतो की माणूस यशस्वी झाला की त्याच्या यशाचे खूप मोठे पोवाडे गायले, परंतु खरं तर त्याच्या कर्तृत्वाचा इतिहास बघितला किंवा कर्तृत्वाची वाटचाल बघितली तर त्याच्यात तुम्हाला आढळेल की त्याच्यात फक्त आणि फक्त त्याच्या आईवडिलांच्या घामाचं पाणी, अगदी रक्ताचं पाणी, त्या रक्ताच्या पाण्यानंच त्याचा आजपर्यंतचा इतिहास लिहिलेला असतो। म्हणून खऱ्या अर्थानं ज्या मी म्हणेल की जी धगधगती समयी होती ती समयी तुम्ही लोकांनी आज प्रकाश झोतात आणली, त्या समयीने आजपर्यंत फक्त आणि फक्त सोसलंच होतं, त्या समयीला आज तुम्ही सन्मानित केले। आपण आता प्रत्येक जणाचं बघितलं की मुलगा मोठा होतो त्याच्याविषयी चर्चा होते, त्याच्या आईनं त्याच्याविषयी ज्या खस्ता खाल्लेल्या असतात, तिच्या डोळ्यातले अश्रू असतील, तिचे कष्ट असतील, ते कधी प्रकाश झोतात येत नाही। तुम्ही बघितलं तर मुलगा ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस त्याच्या कर्तृत्वाच्या माग त्याच्या बापाची झिजलेली चप्पल असते। ते सगळं आज आयोजकांनी आपल्या समोर आणलं। आता आपण मगाशी प्रत्येकाने बघितलं की मराठवाडा, प्रत्येकाने सांगितलं की बऱ्यापैकी मराठवाडा म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय, किंवा पाणी कमी, दुष्काळ, पण याच्या पलीकडे असं आहे की कितीही दुष्काळ आले तरी ह्या मराठवाड्याने त्या दुष्काळावर मात केली आणि हा मराठवाडा परत परत उभा राहिला। म्हणजे आपला मराठवाडा असा आहे की याला कुठल्या दयेची, सहानुभूतीची अजिबात गरज नाही, ह्याला मराठवाड्याला कशाची गरज असेल तर संधीची। आज आपण बघितलं की व्यासपीठावर मान्यवर आहेत, आजपर्यंत सन्मानित झालेले मान्यवर आहेत, त्या प्रत्येकावरून आपण बघू शकतो की मराठवाड्याला संधी मिळाली की ते चमकतच। आज तुम्ही आपण बघतोय की फक्त गावात नाही तर अमेरिकेत बसून कॉंग्रेस पार्टी उभा करणारा ही आपल्या मराठवाड्याच, त्याच्यामुळे मराठवाडा कुठं कमी नाही। त्याच्यानंतर मला खऱ्या अर्थानं आज आगळ्या वेगळ्या विषयावर बोलायचंय की मगाशी एक उल्लेख झाला, मला वाटतं सरांकडून झाला, की प्रत्येक जण विचारतं, मी पण विद्यार्थी चळवळीत होतो, मी युवा सोलापूर म्हणून सोलापूरचं संघटन कोल्हापुरात करत होतो, म्हणजे डिग्री पासूनच नाद म्हणा, छंद म्हणा, काय जे म्हणायचं ते म्हणा, पण मग सगळेजण विचारायचे कशामुळे रे तुम्ही तिकडून येता,
परत इथं संघटना करता, हे कशासाठी, काय ह्याच्यातून काय? आता मी बघितलं की आपले आजचे वाढदिवसाचे हे असतील, रविराजजी पाटील असतील, आमचे सन्मित्र महेश टिळे पाटील असतील, समोर बसलेले अरुण शेठ पवार असतील, ही लोक त्यांच्या त्यांच्या आयुष्यात म्हणण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या व्यवसायात स्थिर आहे, तरी ही सगळे उद्योग कशामुळे करत असतील? म्हणजे मला पण हा प्रश्न विचारला होतो की कशामुळे. तर मला वाटतं ह्याला एक जोडून मी थोडं रामायणातलं एक उदाहरण देईल. ज्यावेळेस प्रभू राम वनवासाला गेले होते, त्यावेळेस राम आणि लक्ष्मण पुढे गेले. त्याच्यानंतर तिथं एक मिनिट, मी फक्त त्या ऋषीचं नाव माझ्याकडनं मिस होऊ नये म्हणून, त्याच्यानंतर त्यांनी निषाद राजगृह त्यांना सांगितलं की तू काय कर, आता जे मी वाटेने चालत आलोय ना, त्यात सगळ्यात चालत आलेल्या वाटेतले काटे काढ. मग त्यांना ही निषाद राजगृहांना वाटलं की हे असं उलट कशावर, तुम्ही जातानाच सांगायचं ना काटे काढून ठेव, म्हणजे प्रभू रामचंद्रांना ते टोचले नसते. मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की माझा भाऊ भरत, त्याला ज्यावेळेस कळेल की मी वनवासात कुठल्या रस्त्याने आलोय आणि कुठं आलोय, त्यावेळेस शोधत शोधत तुम्हाला इथे येणार आहे. आणि तो भरत येताना त्याला रस्त्यात काटे टोचू नये म्हणून त्या रस्त्यातले काटे काढ. तर ही जी मी म्हणतो की सोलापूर मराठवाडा आपण जे सगळी मंडळ चालवतो किंवा सामाजिक कार्य करतो, खऱ्या अर्थानं ही सगळी लोक आतापर्यंत आणि या संघटना आजपर्यंत खरंच बंधुत्वाचं काम करत आले, थोरल्या भावाचं काम करत आले. अगदी मी पुण्यात पहिल्यांदा आलो त्यावेळेस मी काय शोधलं तर आपली सोलापूर मराठवाड्यात संघटना होती. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपलं माणूस सापडत नाही. म्हणून आज या मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानने मातृपितृत्वाचा तर सन्मान केलाच, पण बंधुत्व ही आजपर्यंत जपलं. त्या निमित्ताने सर मला फक्त आज मराठवाड्यातले सगळे दिग्गज तुम्ही इथं आहात, बऱ्याच वर्ष आपण वेगवेगळ्या नावाखाली वेगवेगळ्या संघटना चालवतो. मला वाटतं की आपण एकत्र येऊन जर काम केलं तर भव्य दिव्य असं काम करू शकतो. अगदी गायकवाड साहेब, आम्हाला तुम्ही जर मार्गदर्शन केलं तर आमच्या मनात एक अशी सुप्त इच्छा आहे की मराठवाड्यातले जे काही उद्योजक आहेत त्या उद्योजकांचा, म्हणजे सगळे उद्योजक, फक्त हाय लेवलचे उद्योजक नाही, म्हणजे आमच्या मराठवाड्यातला सलूनवाला असेल, आमच्या मराठवाड्यातला वकील असेल, आमच्या मराठवाड्यात स्वतः मी इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायात आहे, महेशजी बघितलं तर पत्रकारितेत त्यांचं चांगलं काम, ही सगळी जी रत्न आहेत ना सर, यांना आपण एकत्र आणू. तुम्ही ज्या लेवलचा कार्यक्रम केला, म्हणजे मी थोडक्यात ते विसरून गेलो की आज आपण मराठवाडा रत्न आणि त्यांचे मातृपिता बघा ना आपल्याकडे रत्न कसले, राहुल कुलकर्णी, हे तर म्हणजे मराठीतला आपल्याला म्हणता येईल की लल्लन टॉप. त्याच्यानंतर शरद तांदळे आपण लहानपणापासून ऐकत आलो रामराज्य, रामानं आईचं वडिलांचं ऐकायसाठी त्यांच्या वचनाखातर तो वनवासाला गेले प्रभू श्रीराम. पण या माणसानं बघा, म्हणजे मराठवाड्यातला विचाराची शक्ती बघा, या माणसानं रावणाच्यातलं मातृ आणि पित्याविषयीच त्यांचं ते प्रेम, आणि रावणाने त्याच्या मातेच्या सन्मानासाठी जे काय आतापर्यंत केलं तो सगळा प्रवास रावण या कादंबरीतून ऐतिहासिकरित्या समोर मांडला. सगळ्या देशाचं जगाचं विचाराची पद्धतच बदलली की रावणात कुठले चांगले गुण होते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. मला जाता जाता मातृपिता ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी आम्हाला एकच आशीर्वाद द्यावा की आज माझ्या आई वडिलांनी व्यासपीठावर बसण्या इतपत लायक मला बनवलं, त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचा कृतज्ञ आभारी आहे. पण तुमच्या आशीर्वादानं की आम्ही पालक बनताना उद्या अशा कुठल्या तरी संघटनेनं आमचा पण पालक म्हणून सत्कार करावा, एवढी आम्ही चांगली मुलं घडवू शकू, एवढे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत ही अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.